कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम, निखिलने जे काही केलं ते तुमच्याच सांगण्यावरून केलं ना। बस की किती वेळा तेच तेच उगाळून चंदन करायलीस, किती वेळा सांगशील तेच तेच। मॅडम प्लीज प्लीज त्याला वाचवा ना ह्या सगळ्यातून। त्याला वाचवू? त्यानं आमच्याच गळ्याला फास लावला असता। आम्ही त्याला फक्त गोडाऊनला आग लावायला सांगितली होती, माणसं जाळायला सांगितली नव्हती। 25-25 वर्ष ही माणसं आमच्याकडे काम करतात, ते काय उगाच? त्यांना आम्ही जपतो म्हणून आग लागल्यानंतर बी आजही ते आमच्या बरोबर आहेत, आणि हा त्यांनाच जाळायला निघाला होता। मॅडम, त्याच्याकडून झाली चूक, मान्य आहे, पण चूक झाली ना मग आता शिक्षा भोगायची त्याची। हो मॅडम, पण तुमच्याच सांगण्यावरून केलं ना त्यांनी सगळं। हे बघ, परत जर का हा शब्द तुझ्या तोंडातून बाहेर आला तर आमच्यासारखं वाईट दुसरं कोणी नसेल। पण मॅडम, सत्य हे आग लाव तुझ्या सत्याला। आम्ही म्हणतोय की आम्ही सांगितलंच नाही त्याला आग लावायला। हा, कसं कसं सिद्ध करशील? काय पुरावा आहे तुझ्याकडं? आणि कोण विश्वास ठेवणार ग तुझ्या आणि त्याच्या शब्दावर? आणि आमच्यावर पुराव्याशिवाय जे कोणी आरोप करतात का नाही, त्यांचं काय होतं हे तुझ्या बहिणीच्या उदाहरणावरनं लक्षात आलंच असेल तुझ्या। मॅडम, आपला कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे आम्ही मदत करतो तुम्हाला। हो हिराबाई, तुमच्या बोलात बोल आहे का? हा, तुम्ही जी मदत केली म्हणताय ना, ती मदत नव्हती, तो सौदा होता, सौदा। जरा फरक समजून घ्या। म्हणजे असं ज्याच्यात समोरच्याकडून कसली भी अपेक्षा नसत्या त्याला मदत म्हणतात, पण आपला हाय तो सौदा, कळलं? तुम्ही आमच्यासाठी जे काय करताय त्याचा मोबदला आम्ही दिलाय आणि देत आलोय, त्यामुळं मदतीचा पावशेर आमच्यावर ठेवायचा नाही। आग लागली त्यात आमचे कामगार भाजले, त्यात आमच्या अधिपतींना दोषी धरलं असतं पोलिसांनी, आणि वरतून त्या कामगारांच्या बायकांना भडकिवलं। आमच्या अधिपतींच्या तोंडाला काळं फासायला निघाल्या होत्या। ह्यो उद्योग कशाला करायचा हे सगळं आम्ही करायला सांगितलं होतं। बिनडोक माणूस आहे त्यो, स्वतःच्या हातानं पायावर कुऱ्हाड मारून घेतली त्यानं। आणि तुम्ही काय त्यांची वकिली करायला आलात का इकडं? एक सांगतोय, तुम्ही जे काय केलंय का नाही ते पैशासाठी केलंय, आणि स्वतःच्या बहिणीला पैशासाठी ऐकणारी तू काय आमच्याशी बोलायला येतेस? चल निघ। तू काय बी म्हण, पण खरंच कमाल वाटली सुनबाईची। धीरानं हाताळली तिने समधी परिस्थिती। समध्या बायकासनी कसं समजावून सांगितलं असं पाहिजे बघ। ते म्हणतात ना मग की हा, यशस्वी पुरुषाच्या माग बाई असत्या, तसंच आहे बघ। अशी बायको तुझ्या पाठीशी असल्यावर तुला यश मिळणार म्हणजे मिळणार। तथास्तु। पण खरंय तुझं। हा, पण ते यशाचं झालं, पण संसाराचं काय? संसाराला काय धाड भरल्या चाललाय की? अरे असं कसं, म्हणजे नवरा बायकोचा संसार फक्त नवरा बायकोचा असतोय बाई? ते माहिती का आम्हाला? त्यांचं घर, आमचं घर, घरातली माणसं, कुटुंब, नातेवाईक, पाहुणेबाई, या सगळ्यांच्या वायरिंगचं कनेक्शन मिळून संसार होते, माहिती आहे आम्हाला? नाही तसं नाही, म्हणजे असते तसं, पण संसार संसार दोघांचा संसार। अरे संसार जसा तवा चुल्यावर जावा हाताला चटके तवा मिळते भाकर। मास्तरी म्हणजे तासाला रोज म्हणायचो आम्ही कविता, पैकीचे पैकी मार्क आहेत आम्हाला त्यांच्या हिच्यात, नाद काढू नकोस तू आमचा। अरे मग असं पैकीच्या पैकी मार्क
संसारात काढून धाव की. मास्तनीचा विद्यार्थी होण्यापेक्षा सुनबाईचा नवरा होऊन धाव की. काय म्हणजे कसं ग? म्हणजे हे बघ, आईस्क्रीम. आईस्क्रीमचं काय? म्हणजे आईस्क्रीम म्हणजे क्रीम आणि साखर अशी कशी एकमेकात मिसळलेली असत्या. मग त्याच्यातून गारवा गोडवा सगळीकडे पसरते ना व. कसं खाया गोड वाटतंय ना व. तसं एकमेकात मिसळून संसार तसा करायचा. काय असतो यास? 16 वर्षाची खंदी कार्यकर्ती, सरळ सांग की तुला पणजी व्हायचंय म्हणून. एवढं फिरून फिरून क्रीम साखर गोडवा थंडावा बिंडावा एवढं कशाला आलं नव्हे ध्यानात. म्हणून आईस्क्रीमचा घाट घातलायस तू, माहितीये की मला. आता ते असं उघड कसं इशय काढायचा. तर आता कसं आलं नव्हे ध्यानात. अरे इटलाच्या कीर्तन अजिबात आलं, पण पणजी झाल्यावर कसं वैकुंठाला मी आनंदानं जाऊ शकते ना व. आजी उगाच वैकुंठाच्या बिकुंठाच्या कशाला गप्पा मारतेस भरल्या घरात. हे बघ, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार, पण जरा येळ जाईल. अरे पण मी काय जगा इकडे बोलते वेगळं. अगं पण आमचं नातं जगा इकडे जाईल की, तुला माहित नाही आता. मास्तरीन बाईंच्या एकतर मनाविरुद्ध लगीन झाले, त्या जोपर्यंत मनापासून आमचा स्वीकार करत नाहीत का नाही आजी, तोपर्यंत तू कुठल्या अपेक्षा ठेवू नकोस, मी तुला स्पष्ट सांगतो. अरे बघ आजी, हाय ते आहे. आपण कायद्याच्या नात्यापेक्षा मनाच्या नात्याला महत्व देतो. आमचं त्यांच्यावर प्रेम आहेच ग, पण त्या जवळ मनापासून मला आपलं मानत नाही तोवर काय होणार नाही. का गळपट करतेस घरात? मुद्दाम केलंय सगळं तिने. मागचा वचपा काढलाय. कुणी वचपा काढलाय? कोणी मुद्दाम केलं? काय बडबड करतेय सिरा? ताईने वचपा काढलाय सगळा. गोडाऊनला आग लागली, तिला अडकवायची संधीच मिळाली निखिलला. जिजूंचे कान भरले आणि निखिलला नोकरीवरून काढून टाकायला सांगितलंय. म्हणजे काय झालं आता? काय केलं निखिलने? निखिल काही का करेल आई? मुद्दामून केलंय सगळं ताईने. वचपा काढलाय तिने. निखिलने तिला या घरात राहू दिलं नाही ना, म्हणून बदला घेतेय ती. तुम्हाला माहित नाही निखिल किती चिडला माझ्यावर त्याची नोकरी गेल्यावर. मी भुवनेश्वरी मॅडमचं काय, अधिपतींनी सांगितल्यावरती त्यांना खरंच वाटणार आहे सगळं. खोटा आळ घेऊन माझ्या निखिलचं करिअर संपवलं सगळं. अरे मी काय भिंतींशी बोलतेय का आता? एक नोकरीच गेलीये ना, करिअर संपलं काय म्हणतेस? हे बघ, एक नोकरी गेली तर दुसरी मिळेल ना. त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे रू? काही अर्थच नाही तुम्हाला सांगण्यात. सतत ताईची बाजू घेता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.